दिव्या दिव्या दीपकार, काने कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लागला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्वन देवापाशी. अंधारातून प्रकाश देणारा जो आपला दीप, जो आपला दिवा, त्यांचा पण एक दिवस असतो, तो म्हणजे दीप अमावस्या. आणि या दीप अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करायचे असतात. दिवे स्वच्छ करून एका चौरंगावर किंवा पाटावर त्यांना आपल्याला विराजमान करायचं असतं, त्यांना ठेवायचं असतं. आणि त्यांना ठेवल्याच्या नंतर बघा, जे दिवे आपण, ज्या दिव्यामध्ये आपण तेलाचा वापर करून दिवे लावतो, जसे समई, मोठ्या समया, छोटे काही आपण नंदादीप, त्यांना तेल लावून तेलाची लावायची. आणि ज्यांची आरती ओवाळतो, जे आपण तुपाचे दिवे आहेत, ज्यांच्यामध्ये आपण तुपाची फुलवात लावत असतो, म्हणजे नेहमीच वर्षभरासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती लावायच्या. असे लावून ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे. आता प्रज्वलित केल्याच्या नंतर त्याचा हळदी, कुंकू, अक्षदा, बेल, फुले, दुर्वा आणि जे आगाडा, का बरं तर श्रावण महिन्यामध्ये जसं फुलांना महत्व असतं, तेवढंच पानांना पण महत्व दिलेलं आहे. त्यामुळेच तर दुर्वा आणि आगाडा आपल्याला त्यांना अर्पण करायचा असतो. आणि त्यामुळे आपल्याला या दिव्यापासून जी सुख समृद्धी मिळते, ती आपल्या वर्षभर, आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये कायम राहते. कारण दीपपूजन म्हणजेच आषाढी अमावस्या, आषाढी अमावस्याच म्हणजे गटारी अमावस्या किंवा गतधारी अमावस्या असेही तिला म्हणतात. गटारी अमावस्या, गतधारीची तिला गटारी करून टाकलं. आणि त्या अमावस्याच्या दिवशी लोकांनी मांसाहार करायला आणि विचित्र प्रकारे व्यसन करायला सुरुवात केली, त्या दिवशी केली. कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिना म्हणजे आता सर्वांसाठी विशेष महत्वाचा असतो. त्यामध्ये मांसाहार करत नाहीत, म्हणून लोक त्या दिवशी, त्या दिवसाचा फायदा घेतात आणि जी आपली दीप अमावस्या असते ना, त्यांना सर्व उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशी घरात दिव्यांची पूजा आणि काय ते मांसाहार आणि काय आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्याला ते आवडणार आहे. बघा, लक्ष्मी मातेला सर्वात जास्त दीप पूजन, दिवा आपल्या घरात लावलेला, प्रज्वलित केलेला आवडत असतो. आणि त्या दिवशी तर दीप अमावस्या आहे. आता दीप अमावस्या असली म्हणजे लक्ष्मी मातेचा आवडता दिवस. अंधारामध्ये जो कोणी दिवे लावत असतो, त्या दिव्याच्या प्रकाशाने लक्ष्मी देवी आपल्या घरात प्रवेश करत असतात. कारण अंधारात सुद्धा दीप जिथे प्रज्वलित आहे, तिथे लक्ष्मी माता ह्या वास करत असतात. मग एवढं सर्व आपल्याला माहित असूनही त्या दिवशी आपण खरंच चुकूनही त्या दिवशी मांसाहार करायचं नाही आणि कुठलंही व्यसन करायचं नाही. आणि त्यानंतर बघा, आपल्या घरातील दिव्यांना आपण स्वच्छ केलं, त्यांची पूजा केली, त्यांना धूप आणि दीप पण आपण एक द्यायचा. आता त्यांना धूप तर आपण देऊ शकतो, मग आपल्या घरातील सर्व दिवे तिथे आपण ठेवलेले आहेत, मातीचे दिवे पण तिथे आपण ठेवलेले आहेत. मग आपण कणकीचे दिवे बनवायचे, गूळ टाकून, गूळ आणि गव्हाच्या पिठाचे. आणि त्यांनी त्या दिव्यांना आपल्याला ओवाळायचं असतं आणि धूप द्यायचे असते. आणि त्यांना नैवेद्यात काय असतं बरं, दिव्यांना ज्या आपल्या ज्वारीच्या लाह्या असतात, त्या ज्वारीच्या लाह्या, त्यांचा नैवेद्य ह्या आपल्या दिव्याला आपल्याला दाखवायचं असतं. आता ज्वारीचा नैवेद्य, लाह्यांचा नैवेद्यच दाखवायचा आणि थोडे थोडे त्या लाह्या आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये पण टाकायच्या असतात. अशा प्रकारे आपल्याला दीपपूजनाची पूजा करायची. आणि त्यानंतर बघा, आता दीपपूजनाची पूजा झाल्यानंतर पूजा करताना अवश्य आपल्या लहान मुलांना सर्वांना जवळ घेऊन बसा. जी दिव्याची प्रार्थना आहे, दिव्या दीपकार, ती त्यांच्याकडून म्हणून घ्या. त्यामुळे आजपासून त्यांना दिव्याच्या अमावस्याला सुरुवात करू द्या आणि वर्षभर त्यांच्याकडून ही प्रार्थना तुम्ही म्हणायला सुरुवात करा. बघा, जसा दीप प्रज्वलित प्रकाश न होतो, तसा आपल्या मुलांचं आयुष्यात सुद्धा प्रकाश यायला लागतो. आणि त्या दिवशी सायंकाळी आपल्या घरातील जे अपत्य, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघंही आपल्या वंशाचा दिवा आहे, त्यांना आपल्याला त्या दिवशी कणकेच्या दिव्याने त्यांचं आपल्याला औक्षण करायचं असतं. त्यांचं औक्षण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायला यायची दिव्याला आणि देवांना की माझ्या आयुष्यामध्ये कुठलेच संकट येऊ देऊ नका. लक्ष्मी मातेची विशेष कृपा माझ्या लेकरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्यावर, आमच्या सर्वावर राहू द्या, अशी आपल्याला त्या दिव्याच्या चरणी प्रार्थना करायची असते.
आता दिव्याच्या चरणी प्रार्थना केली, आपण दीपपूजन केलं, ते असं आपल्या घरामध्ये त्या दिवशी प्रकाशमय असं वातावरण झालं. आता आपण त्या दिवशी मातीची पण दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. मातीची दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर ते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत दिवे, म्हणून तर आपण दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाला मातीच्या दिव्यामध्ये आपण दिवे लावत असतो. आता ह्या मातीच्या दिव्यावरती सुद्धा आपण पूजा करायची, त्यांना सुद्धा फुले लाह्या वगैरे सर्व काही अर्पण करून पूजा करायची. आणि विशेष महत्वाचं त्या दिवशी तो सर्व जगाला प्रकाश देणारा तो म्हणजे आपला सूर्यदेव सूर्यनारायण. त्या सूर्याला सकाळी लवकर उठून आरती द्या, त्याची पूजा करा. कारण बघा, आपल्या सर्वांना प्रकाश देणारा तो एक मोठा दिवाच आहे, तो एक ग्रह आहे, तो एक आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येतो. एक दिवस आपला उगवत असतो. आजची अंधाराची रात्र सोडून दुसऱ्या दिवशीचा प्रकाश हा आपल्याला सूर्यदेव देतो. त्यामुळे सूर्याची आवर्जून त्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा आपल्याला करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये बघा, जे काय आपले बल्ब असतात, आपले लाईट असतात, जे आपल्याला 24 तास प्रकाश देतात, त्यांना पण त्या दिवशी थोडस स्वच्छ करा. म्हणजे लाईट स्विच करून त्यांना नंतर तुम्ही स्वच्छ करा, कारण ते सुद्धा आपल्याला प्रकाश देत असतात. आणि अशा या आपल्या अंधाराच्या जीवनामध्ये दीपपूजन म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी प्रकाश हा झळकत असतो. आणि या प्रकाशमय वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये दीपपूजन हे पार पडतं. आणि अशा रीतीने आपल्याला आपल्या घरातलं दीपपूजन त्या दिवशी करायचं आहे. आपल्या मुलांसमवेत आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाने मिळून करायचं. श्री स्वामी समर्थ.